आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला याबाबतची अधिकची माहिती देतील। सागर, शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, का ते इतके आक्रमक झाले? नक्की सिंचन भवन बाहेर हे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांचं हक्काचं पाणी त्यांना मिळत नाही, यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। शेतकरी तीव्र होत एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी सरकार असेल, पालकमंत्री असेल आणि तालुक्यातील पुढाऱ्यांच्या विरोधात हे शेतकरी देताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच त्यांची मागणी रास्त आहे। पुणे शहराचा विस्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या हक्काच्या पाण्यावरती गादा येते। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक होत या ठिकाणी आंदोलन करतात। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील काळामध्ये राजकारण्यांना गावात येऊ देणार नाही, राजकारण्यांना वरती मतदानावरती बहिष्कार टाकू असा इशारा या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आत्महत्या किंवा सामूहिक आत्महत्याचा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात येतोय। आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्याचा प्रयत्न आता केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचा हा उद्रेक जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। सागर, पण नेमकं हे जे शेतकरी आहेत ते त्यांच्या हक्काच्या पाण्याबद्दल बोलतायत, नेमकं कोणत्या पाण्याबद्दल त्यांचं म्हणणं चालू आहे? कुठल्या कालव्यातून पाणी अडवण्यात आलं याची काही माहिती आहे? नक्की आपण शेतकऱ्यांना विचारूया, सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक इंदापूर तालुक्याला जो मधला पट्टा आहे हो, खडकवासल्याच्या कॅनलचं पाणी आम्हाला इंदापूर तालुक्याला जो मधला पट्टा आहे 160 गावांचा त्याला पाणी भेटलं पाहिजे। योजना मंजूर झाली होती साहेब, पण ती योजना रद्द केली। आपल्या भारत देशाला इतिहास प्राण जाहू परवचन न जाहू, प्राण गेला तरी बेहतर पण वचन जाता कामा नये। परंतु तत्कालीन जयंत पाटील यांनी योजना मंजूर केली आणि तीच योजना परत त्यांनी रद्द केली। त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये। आता पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, किती पाणी आणि